हॅलो, आजच्या व्हिडिओमध्ये डिस्कस करूया एमसीक्यू. पहिल्यांदा क्वेश्चन बघूया. काय दिलाय? फाइंड द पेरिमीटर ऑफ अ स्क्वेअर. एक स्क्वेअर आहे, त्याचं पेरिमीटर फाइंड करायचं आणि आपल्याला काय दिलंय? डायगनल इज 10√2 सेंटीमीटर. म्हणजे डायगनलचं लेंथ दिलंय आणि पेरिमीटर फाइंड करायचं. पहिले तर हे समजून घ्या, पेरिमीटर म्हटलं तर काय असतं? पेरिमीटर म्हणजे जे बाजू आहेत त्यांचं लेंथ आपल्याला ऍड करायचंय, म्हणजे बाउंड्रीचं लेंथ. आता स्क्वेअर म्हटलं तर आपल्याला माहिती आहे ते चारही बाजू असतात ते एकमेकांना इक्वल असतं. म्हणजे एकाचं लेंथ मिळालं म्हणजे चारहीचं लेंथ मिळालं. म्हणजे आपल्याला माहिती आहे पेरिमीटर ऑफ अ स्क्वेअर काय असणार? 4 इंटू साईड. म्हणजे आपल्याला साईडचं लेंथ फाइंड करायचं. म्हणजे डायगनल दिले आणि साईड फाइंड करायचं. आता हे एमसीक्यू आहे, तर एमसीक्यू मध्ये आपल्याला स्टेप्स तर नाही लिहायचंय, कॅल्क्युलेशन करायचंय फक्त रफ मध्ये. आता फास्ट कसं करायचं बघा. स्क्वेअरचं जे डायगनल आहे आणि जे त्याचं साईड आहे त्याच्यामध्ये एक रिलेशन आहे आणि ते रिलेशन काय माहितीये का? ते रिलेशन आहे डायगनल इज इक्वल टू √2 इंटू साईड. हो, हे रिलेशन आहे. डायगनल ऑफ अ स्क्वेअर इज इक्वल टू √2 इंटू साईड. हे स्क्वेअर मध्ये रिलेशन आहे डायगनल आणि साईड मध्ये. तर तुम्ही सांगणार हे रिलेशन कसं आलं? डायरेक्टली फॉर्म्युला सांगतो. हे आपल्याला पायथागोरस थिअरम येतं. एका स्क्वेअर मध्ये जेव्हा आपण डायगनल ड्रॉ करतो म्हणजे आपल्याला एक राईट अँगल ट्रायंगल मिळणार. ते डायगनल आहे हायपोटेन्यूस आणि दुसरे दोन बाजू काय आहेत? साईड आहे. म्हणजे जर आपण तिकडे पायथागोरस थिअरम अप्लाय केलं म्हणजे आपल्याला काय मिळणार आहे? साईड स्क्वेअर प्लस साईड स्क्वेअर इज इक्वल टू डायगनल स्क्वेअर. ते सोडवलं तर आपल्याला काय मिळणार आहे? डायगनलचं लेंथ मिळणार आहे √2 इंटू साईड. म्हणजे तिकडून आलं तर या समसाठी आपण डायरेक्टली इथे लिहू शकतो. फास्ट होणार. साईड मिळणार. डायगनल किती दिलंय? 10√2. तर तिकडे या 10√2 इक्वल टू √2 तसंच राहणार आहे इंटू साईड तसंच राहणार आहे. आता √2 ला आपण इकडे शिफ्ट केलं म्हणजे काय होणार आहे? √2 कॅन्सल होणार ना, तर डायरेक्टली कॅन्सल करा. म्हणजे साईड किती आलं? साईड आलं 10 सेंटीमीटर साईड आलं. इकडे युनिट दिलंय. ओके, आता साईड आलं म्हटलं तर आपण पेरिमीटर फाइंड करू शकतो का? हो, तुम्ही सांगा हो करू शकतो. कारण पेरिमीटर काय डिस्कस केलं ना आपण स्टार्टिंगला. 4 इंटू साईड. साईड किती आहे? 10. म्हणजे इकडे आपण काय देणार? 4 इंटू 10. 4 इंटू 10 किती आहे? 40. म्हणजे पेरिमीटर आलंय आपल्याला 40 सेंटीमीटर. म्हणजे करेक्ट ऑप्शन काय आहे? डी. ते आहे 40 सेंटीमीटर. आता एमसीक्यू मध्ये आलं म्हणजे आपण हे रफ मध्ये करून आपल्याला उत्तर मिळालं. पण हे समच्या फॉर्म मध्ये आलं तर हे रिलेशन यूज नाही करायचं. पायथागोरस थिअरम यूज करायचं आणि सॉल्व्ह करायचं आणि साईड फाइंड करून पेरिमीटर काढायचं. सोपं आहे, समजलंय आपल्याला. आता तुम्हाला हे व्हिडिओ आवडलाय म्हणजे व्हिडिओला लाईक करा आणि जर तुम्ही सिमिलॅरिटी चॅप्टर प्रिपेअर करताय तर 10.3 साठी इकडे क्लिक करा आणि 10.4 साठी इकडे क्लिक करा आणि आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत कीप लर्निंग, कीप स्माइलिंग अँड कीप शेअरिंग.